मंत्रालयामधल्या उपसचिवाला मारहाणीचा आरोप असलेले आमदार बच्चू कडू हे पोलिसांना शरण गेलेत। आमदार कडू यांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे शरणागती पत्करली। त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस स्टेशनला नेण्यात आले। उपसचिवांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कडूंच्या विरोधात मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। तसंच त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबन करण्याची मागणी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या संघटनेने केली। दरम्यान बच्चू कडूंच्या अटकेवरून शिवसेनेनं भाजपला टोला हाणलाय। आमदार बच्चू कडू यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या संघटनेने केली आहे। पण या सगळ्यात आपण मारहाण केली नाही असा दावा बच्चू कडू करतात। अखेर या सगळ्या वादंगानंतर बच्चू कडू पोलिसांना शरण गेले। स्वतःहून अटक होत आहे। खरं तर खोट्या गुन्ह्याखाली गुन्हे माझ्यावर दाखल झाले। माझी बाजू काही समजून घेतलेली नाही। मी स्वतःसाठी काही हा केलं नव्हतं। माझं स्वतःचं व्यक्तिगत काही प्रकरण नव्हतं, माझ्या मतदारसंघातले नव्हतं। एक गृहस्थ, एक महिला, ती पण हार्टची पेशंट असलेली, हृदयविकारानं आजारी असलेली महिला माझ्याकडे लढत आली आणि मी सहज त्या अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यानं सगळे खोटे आरोप लावून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे। तर आमदारांनी जनसामान्यांसोबत काम करायला मंत्रालयात जावं की नाही जावं ही मोठी भीती मला वाटतं निर्माण झालेली आहे। आणि अशा प्रकारची ठोकशाही जर कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची चालत राहिली आणि अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना त्याच्या बाजूने उभं राहिलं तर कठीण आहे। मुख्यमंत्री महोदयांचा तो त्यांचा प्रश्न आहे, ते कशा पद्धतीनं या घटनेकडे पाहतं तो त्यांचा विषय आहे। त्यांनी सुद्धा एक अधिवेशन चालू असताना मला असं वाटलं होतं की अधिवेशन चालू असताना किमान मला अटक होऊ नये, ह्या साधारण अपेक्षा होत्या, जेणेकरून काही मतदारसंघातले प्रश्न मांडता आले असते। तेवढी सवड जर दिली असती तर बरं झालं असतं असं वाटतं। कारण मी काही एवढा म्हणजे संगीन गुन्हा केलेला नाही आहे। बोलचाल झाली बाचाबाचीवर, जर एवढं काही होत असेल आणि मला अधिवेशनपासून दूर ठेवत असेल तर ही निश्चितच माझ्या सगळ्या आमदारांसाठी वाईट गोष्ट आहे। बच्चू कडू ठीक आहे, त्यांनी जो काही गुन्हा केला असेल, त्यांच्यावर जो काही गुन्हा दाखल केला असेल, पोलिसांनी आम्हाला त्याविषयी काही बोलायचं नाही। परंतु या देशातून मल्ल्या पळून जातो हेच पोलीस त्याला मदत करतात। ह्या मुंबईतून मल्ल्या पळून जातो तेव्हा त्याला समर्थन देतात। आणि विधिमंडळातील एखाद्या सदस्य ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे, एखाद्या कुठल्या तरी एका संघटनेच्या दबावाला बळी पडून जर विधानसभेच्या बाहेर पोलिसांनी त्या आमदाराला पकडण्यासाठी जर 100-200 पोलीस जर त्या ठिकाणी आणले असतील, अध्यक्ष महोदय, या सभागृहाचं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।